गुड मॉर्निंग. नमस्ते. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाईन एज्युकेशन शाळा बंद पण शिक्षण सुरू या सदरांतर्गत आज आपण चित्रकला विषयामध्ये एका नवीन विषयाची ओळख करून घेणार आहोत. विषय आहे कार्टून्स किंवा व्यंगचित्र. तर बघूयात आपण पहिली स्लाइड. तर सगळ्यांना प्रश्न पडला असेल विद्यार्थी मित्रांनो की कार्टून आणि व्यंगचित्र ही दोन्ही वेगळी आहेत की एकच आहे. तर याच्यामध्ये थोडासा फरक आहे. कार्टून्स जे आहे आता आपण नेहमी बघतो टीव्हीवर वगैरे. आपल्याला कार्टून बघायची खूप आवड आहे. ऍक्च्युली मला सुद्धा खूप आवडतं कार्टून बघायला. तर आपण नेहमी बघत असतो कार्टून्स. वॉल्ट डिझनेने कार्टून फिल्म्स बनवल्या आणि त्याच्यामध्ये सुरुवातीची जी फिल्म आहे ती आपण बघतो आणि आपल्याला खूप आवडते. तुम्ही बघत असाल टॉम अँड जेरी. तर टॉम अँड जेरीचे जे कॅरेक्टर्स आहेत ते वॉल्ट डिझनी नामक व्यक्तीने केलेले आहेत आणि त्यांच्या नावाने त्यांचं एक फिल्म स्टुडिओ सुद्धा आहे. तर मग ते या कार्टून फिल्म्स बनवत असतात. खरं तर व्यंगचित्र किंवा कार्टून्सची जी सुरुवात झाली त्याचा इतिहास थोडासा सापडला. त्याची सुरुवात अशी झाली आहे की 1908 मध्ये रंगीत पहिलं रंगीत कार्टून पहिलं रंगीत कार्टून 1908 मध्ये प्रसिद्ध झालं होतं. आणि कार्टून्सची तशी सुरुवात 1868 पासून सुरू झालेलं आहे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये ड्रॉइंग्स किंवा मग त्याचे कॅरेक्टर्स जे वेगवेगळे कॅरेक्टर्स आपण बघतो कार्टून फिल्म्स मध्ये तर ते वेगवेगळे कॅरेक्टर तेव्हापासून ती सुरुवात झालेली आहे. तर कार्टून आणि व्यंगचित्र याच्यामधला तुम्हाला थोडासा फरक सांगतो. कार्टून्स म्हणजे आपण जे रॅन्डमली करतो जे आपल्याला जे समोर दिसतात कॅरेक्टर्स त्यांचं न करता एखादा प्राणी किंवा एखादा पक्षी किंवा एखादी गाडी आहे मग ती आपण चित्रात जशी हुबेहूब रंगवण्याचा किंवा काढण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्यापेक्षा थोडस वेगळा प्रकार आहे की याच्यामध्ये आपण काय करतो की त्याला आपल्या मनाप्रमाणे त्याला डेकोरेट करतो किंवा डिस्टॉर्ट करतो म्हणजे त्याला खेचल्यासारखं दाखवतो किंवा डिस्टॉर्ट करतो किंवा एखाद्या गाडीचा हेडलाईट खूप छान असतो मग आपण तो हेडलाईटच मोठा करून दाखवतो. मग कार्टून्स मध्ये या गोष्टी शोधल्या जातात की त्याच्यामध्ये मजा कशी तयार होईल किंवा त्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरमध्ये मजा कशी दिसेल आपल्याला. तर आपण ही जी पहिली स्लाइड बघतो याच्यामध्ये आपण एक बेसिक शेप घेतलेला आहे बरोबर. तर याच्यामध्ये एक ओव्हल आणि एक छोटा ओव्हल या याच्या मिश्रणाने किंवा हे घेऊन काय केलंय एक गायीचं चित्र काढण्याचा प्रयत्न केलाय. ऍक्च्युली हे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण असं नाही म्हणू शकत की गाय नाहीये पण ही गाय आहे हे आपण सगळे ओळखतो. याचाच अर्थ हे कार्टून आहे. मग मला सांगा की असे बरेचसे प्राणी आहेत जे प्राणी किंवा पक्षी आहेत किंवा आपल्या निसर्गामध्ये जे आपल्याला गोष्टी दिसतात त्या आपण प्रत्येक गोष्टीला गवत आहे स्नेल म्हणजे समजा काही अळ्या आहेत तर त्या सुद्धा आपण खूप छान पद्धतीने आपल्या चित्रामध्ये म्हणजे कार्टून मध्ये मांडू शकतो. आता बघा ओव्हलचा जो शेप घेतलेला आहे अंडाकृती शेप मग त्याला वरच्या बाजूला एक अजून छोटा अंडाकृती शेप दाखवलाय. मग शिंग काढली आहेत आणि मग ते कान काढलेले आहेत. डोळे काढताना खूप जास्त मेहनत घेतलेली नाही. बरोबर की नाही? आणि मग ते गायीचं चित्र पूर्ण केलेलं आहे. मग गायीच्या अंगावरती काही काळे पांढरे चट्टे असतात, ग्रे कलरचे चट्टे असतात किंवा ते पट्टे असतात ते सुद्धा दाखवले. खूप छान आणि फनी कॅरेक्टर आहे. पुढची स्लाइड बघूयात आपण. पुढच्या स्लाइड मध्ये आपण काय नवीन काय बघणार आहोत. ह्याच्यामध्ये बघा आपण गाड्या, व्हेइकल्स वगैरे आहेत. ते व्हेइकल्स दाखवलेले आहेत. कधी-कधी काय होतं, की आपण विचार करायला लागतो, की "अरे, मला जमेल की नाही चित्र काढायला?" मग आपण सुरुवात कार्टून सारखीच करतो. खरं तर तेच आपलं एक्सप्रेशन आहे. आपण स्वतःचे जे भावना आहेत, ते आपल्या कागदावर उतरवत असतो. सुरुवातीला आपण खूप घाबरतो, की मला चित्र काढता येत नाही किंवा मग मी कसं काय? मग कधी-कधी विद्यार्थी विचारतात, की "सर, हे मला जमत नाही." अजिबात घाबरून न जाता या गोष्टी आपल्याला जसं येतं तसं आपण चित्रात उतरवलं किंवा कागदावर उतरवलं, भले ते कार्टून सारखंच असेल किंवा कार्टूनपेक्षा म्हणजे
खूप छान नसेल, पण ते आपण स्वतः काढलेलं चित्र असतं आणि आपण मला वाटतं आपण सुरुवात कार्टून सारखीच करत असतो किंवा कार्टूनच करत असतो. हं. तर याच्यामध्ये आपण बघा पहिल्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे, की ट्रॅक्टर आहे, अ, छोटी टेम्पो आहे, अ, अ, आकाशात उडणारं यान आहे किंवा आपण नर्सरीमध्ये शिकलो ती झुक-झुक गाडी, तिचं इंजिन दाखवलेलं आहे. हं. बलून आहे. गाड्यांचे वेगळे प्रकार आहेत, हेलिकॉप्टर आहे, विमान आहे. खूप साध्या रेषांमध्ये, खूप साध्या सोप्या रेषांमध्ये चित्र काढली जातात आणि खूप अट्रॅक्टिव्ह रंगांमध्ये ही रंगवली, की खूप आकर्षक भासतात. आपण बघा टीव्ही चॅनल्सवरती बघत होतो कितीतरी कार्टून्स आपल्याला आवडते कार्टून्स आहेत. हं. आपण भीम बघतो किंवा काही असे बरेचसे कार्टून्स आहेत, की जी मला पटकन नावं सुद्धा सांगता नाही येणार. खूप कार्टून चॅनल्स आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स, वेगवेगळे त्याच्यामध्ये चित्रण केलेलं असतं आणि वेगवेगळे ते गोष्टी त्याच्यामध्ये आपण बघत असतो. पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात आपण. हे बघा. याच्यामध्ये थोडंसं बेसिक शेप आपण पहिल्या स्लाइडमध्ये जसं बघितलं, की गाय बनवलेली आहे बेसिक शेप. जसं की आपण भौमितिक आकार बघतो की नाही? त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, अर्धवर्तुळ. तर मग हे बेसिक शेप्स घेऊन त्यांना काय करतो आपण पुढे डेव्हलप करत जातो. समजा आता एक त्रिकोण बनवलाय, त्या त्रिकोणाच्या वरती एक पुन्हा अंडाकृती भाग ठेवलेला आहे. हं. आणि मग हळू-हळू त्याची आपण मांजर बनवलेली. किती सुंदर झालेली आहे बघा. पहिल्या याच्यामध्ये आपण रचनेमध्ये बघाल तर पेन्सिलने रफ स्केच केलेलं आहे. पण ते जेव्हा खरंच डेव्हलप होतं, तेव्हा खूप छान आपण बघा चौथं चित्र जर बघितलं शेवटचं रंगकाम केलेलं, तर ती कॅट किती छान आणि जिवंत वाटते. तर हेच आहे याची सुरुवात आपल्याला बेसिक शेप्स पासून आणि स्केचेस पासून करावी लागते, रेखाटनापासून करावी लागते आणि मग नवीन-नवीन कॅरेक्टर्स जन्म घेत असतात. आता आपण पुढची स्लाईड बघूया. त्या पुढच्या स्लाईडमध्ये काय बघतोय आपण, की बघा आता ही चित्र आहेत बघा, लहान मुलं काढलेली आहेत. आपण कधीतरी चित्रकलेचा तास असेल किंवा आपण असे मोकळ्या वेळेत बसलेले असू, तर आपण नेहमी अशी चित्र काढण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात खूप आखीव-रेखीवपणे काढण्याचा प्रयत्न नाही केलाय. मुलं-मुली आहेत, त्यांचे कपड्यांचे वेगवेगळे स्टाईल्स दाखवलेले आहेत, हेअर स्टाईल्स वेगवेगळ्या दाखवलेल्या आहेत. तर हा पण चित्रकलेचाच एक भाग आहे, हा पण कार्टूनचाच एक भाग आहे. आपण आपण आपल्याला भीती वाटते, की आपल्याला छान चित्र जमत नाही. असं अजिबात नाहीये. ही चित्र सुद्धा कार्टून सुद्धा आपण हळू डेव्हलप केली, तर ती खूप छान चित्र तयार होतात आणि ती खूप आवडतात आपल्याला, आपल्या मित्र-मैत्रिणींना. हं. पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूयात, की आता काय आपलं याच्या पुढे आता आपण काय बघूयात, की जे हे आहे, हे छोटे-छोटे कॅरेक्टर्स आहेत. हे डेव्हलप कसे होतात? मग आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. हो, चेहरे. ओके. याच्यामध्ये बघा एक्सप्रेशन्स. आता एकच चेहरा आहे. अंडाकृती चेहरा काढलेला आहे. हं. पण त्या प्रत्येक चेहऱ्याला वेगळे-वेगळे एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. वेगवेगळे भाव दिलेले आहेत. पहिला चेहरा हसतोय, दुसरा चेहरा रडतोय, तिसरा चेहरा रागवलाय. असं आता याच्यामध्ये आपण बघितलं, तर बघा त्यांचे डोळे आहेत. त्या डोळ्यांचे अ, आकार वेगळे-वेगळे आहेत, एक्सप्रेशन वेगळे-वेगळे आहेत. त्यांचे जे आतली काळी बुबुळ आहेत, ती कुठेतरी एका बाजूला आहेत, कुठेतरी आतल्या बाजूला गेलेली आहेत, कुठेतरी मधोमध आलेली आहेत. म्हणजे एक्सप्रेशन जे आहे, हे आपल्या चेहऱ्याच्या हालचालींवर एक्सप्रेशन आपल्याला दिसून येतं. ते आपल्याला चित्रात आपल्याला दाखवावं लागतं. ही गोष्ट थोडीशी कठीण वाटत असली, तरी कठीण अजिबात नाही. आपण जर सराव केला या गोष्टीचा, तर आपण या सर्व कॅरेक्टर्सचे आपण त्यांचे जे हावभाव आहेत, ते हावभाव छानपणे दाखवू शकतो. फक्त हा थोडासा सरावाचा भाग आहे. एकाच चेहऱ्यामध्ये एकच चेहरा आपण 10 वेळा काढला आणि त्याच्यामध्ये फक्त डोळ्यांचं किंवा नाकाची जागा बदलली, तर आपल्याला लगेच लक्षात येईल, की त्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन आपोआप बदलत असतात. हं. आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात. याच्यात सुद्धा चेहरे दाखवलेत बघा. मुला-मुलींचे चेहरे आहेत. फक्त आता याच्यामध्ये काय विचार केलेला आहे, आता मी तुम्हाला सांगतो, की कार्टून आणि व्यंगचित्रामध्ये मुख्य फरक कोणता? कार्टून म्हणजे आपण एखादं अनोळखी कॅरेक्टर सुद्धा कार्टून होऊ शकतं. पण व्यंगचित्र म्हणजे काय?
की समजा मी आहे, तर मग माझा चेहरा कसा आहे? आपण आपण काय निरीक्षण केलं पाहिजे व्यंगचित्र काढताना? कार्टून जे आहे ते अनोळखी कॅरेक्टर असतं किंवा अनोळखी व्यक्ती असते, बरोबर? तर त्याच्यामध्ये प्राणी, पक्षी हे सुद्धा येतात. पण व्यंगचित्र म्हणजे एखादी समोर व्यक्ती आहे, तर तिचं आपण व्यंगचित्र करतोय किंवा अर्कचित्र करतोय. तर मग त्याच्यामध्ये आपण काय लक्षात ठेवायला पाहिजे किंवा काय निरीक्षण केलं पाहिजे? तर समजा आता मी आहे, तर माझा चेहरा आहे. तर माझ्या चेहऱ्याचे फीचर्स म्हणजे कधी-कधी असं होतं, की माझे थोडे 2 दात पुढचे थोडे मोठे दिसतात. मग त्याच्यातलं निरीक्षण करून किंवा माझे कान मोठे आहेत किंवा मला फ्रेंच कट दाढी आहे. तर मग आपण या गोष्टी निरीक्षण करतो आणि त्या निरीक्षणातून आपण काय करतो, अ, आपण जेव्हा त्याचं व्यंगचित्र काढत असतो, तेव्हा त्या निरीक्षणामधून त्याच्यातले बारकावे त्या चित्रामध्ये आपण घेत असतो. आता या स्लाइडमध्ये आपण बघतोय, की जी मुलं आहेत त्यांची केशरचना वेगळ्या-वेगळ्या आहेत. बघा तुम्ही समोर दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर, तर त्यांच्या केशरचना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. कोणाचे तरी कर्ली हेअर्स आहेत, कोणाचे तरी असे बाहेर आलेले, टोकं आलेले हेअर्स आहेत, है की नाही? आणि एक्सप्रेशन पण वेगवेगळे दाखवलेले आहेत. तर ह्या गोष्टी सरावाच्या आहेत. चेहऱ्यांचा जो सराव आहे, तो चेहऱ्यांचा सराव आपण केला, की आपल्याला हळू-हळू या व्यंगचित्राकडे आवड लागते, चित्राची आवड लागते आणि आपण पण त्याच्यामध्ये मग बुडून जातो. पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात आपण. सर्वांना आवडतं कॅरेक्टर. बघा छोटा भीम. तुम्हाला व्यंगचित्रापेक्षा तुम्हाला कार्टून्स जास्त काढायला आवडतात, कारण ती खूप फेमस झालेली आहेत. आता छोटा भीमचं जो सीरीज आहे, ते सर्वच बघतात छोटा भीमचं कार्टून्स. तर याच्यामध्ये छोटा भीम दाखवलेला आहे. तुम्हाला खूप परिचित असं हे कार्टून आहे आणि त्यांच्या खूप छान-छान गोष्टी, खूप सीरीज छान-छान चालू असतात. तर छोटा भीम हे कॅरेक्टर आहे. तर ते कॅरेक्टर आपण सहजरित्या आपण काढतो आणि जरी सांगितलं वर्गामध्ये आपल्याला, की तुम्हाला एक कार्टून काढायचंय, तर मुलं सुरुवात छोटा भीमनीच करतात. किंवा मग ते अजून कॅरेक्टर्स आहेत 2-3 मला आठवत नाही एक्झॅक्ट. ते 2-3 कॅरेक्टर्स काढतात. छोटा भीमचं हे कॅरेक्टर आपण बघतोय. तर याला आपण रंगकाम करताना सुद्धा अ, थोडीशी लक्षपूर्वक हे करून काळजी घेतली पाहिजे, की त्याचा जो पेहराव आहे किंवा त्याचे कपडे आहेत, ते कसे आहेत. तर ते थोडंसं निरीक्षणाचा भाग आहे. ते निरीक्षण केलं आणि थोडासा सराव केला, की आपण याच्यामध्ये खूप छान काम करू शकतो. पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूयात. हं. हे वॉल्ट डिझनीने केलेले कॅरेक्टर आहे. अ, हे जे आहे टॉम अँड जेरी. टॉम अँड जेरी मधला हा टॉम आहे. अ, तर याच्यामध्ये ग्रे कलर स्कीम आहे आणि त्यांचे एक्सप्रेशन तुम्ही बघाल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन दिसतील. आता समजा ही स्लाइड आपण बघतोय, पण तुम्ही जर त्याची सीरीज किंवा एखादा व्हिडिओ बघितला, आपण बघत असतो. खूप छान पद्धतीत केलेलं असतं आणि खूप असं हसू येईल आपल्याला, इतकं सुंदर ते दाखवलेलं असतं. ही कार्टूनची खरं तर कमाल आहे. अ, पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूयात. हां, आता बघा. अ, अ, ही गोष्ट महत्त्वाची आहे, की एकच व्यक्ती आहे किंवा एकच वस्तू आहे. अ, तर आपल्याला ती वेगवेगळ्या पद्धतीने मांडायची आहे. तर या स्लाइडमध्ये आपण बघतोय, की पहिला माणूस आहे, तो नाही असं म्हणतोय. तोच माणूस झोपल्यानंतर कसा दिसेल? तोच माणूस उभा राहून बोलताना कसा दिसेल? तोच माणूस एकदम नाखुश झालाय, नाराज झालाय, तो कसा दिसेल? हं. एखाद्या माणसाला खूप टेन्शन तर त्याच माणसाला टेन्शन आलंय, तो कसा दिसेल? हं. त्याला खूप हसू आलंय, तो पोट धरून हसतोय, तर तो कसा दिसेल? एखादा तोच व्यक्ती मजेत चालतोय, तो कसा दिसेल? म्हणजे एकच वस्तू किंवा एकच व्यक्ती आपल्याला कितीतरी वेगवेगळ्या अँगलनी, पद्धतीने दाखवता येईल. त्यांच्या हालचाली बदलून दाखवता येतात. तर व्यंगचित्रात याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, की आपण अ, कार्टून्समध्ये सॉरी व्यंगचित्रात नाही. याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, की अ, आपण किती निरीक्षण करतो आणि आपण किती हालचाली टिपू शकतो आणि त्या आपण कागदावर उतरू शकतो. आपल्याला सुरुवातीला एवढं जमणार नाही. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं नाही. आपण सुरुवातीला छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करूयात. पुढची स्लाइड मॅम. नेक्स्ट आहे. ओके, ओके. आपण आता काय करूया, अ,
आपण स्वतः प्रत्यक्ष करून बघूयात की नक्की काय. मी 2 सेकंड मध्ये कॅमेरा ऍडजस्ट करतो. बरोबर, सगळ्यांना स्क्रीन दिसते. माझ्याकडे साहित्य आहे, पेन्सिल. सुरुवात आपण पेन्सिल पासूनच करूयात. स्केच पेन आणि रंग आहेत. माझ्याकडे कागद आहे. पण कार्टून्सची सुरुवात आपल्याला सुरुवात कशी करायची आहे? तर मग काय करणार आपण पेन्सिलने सुरुवात चेहऱ्याने करूयात. मग चेहरा आपला कसा आहे? अंडाकृती चेहरा आहे, है की नाही? दिसते स्क्रीन तुम्हाला? मी थोडस डार्क करण्याचा प्रयत्न करते. बरोबर. तर सुरुवातीला सराव आपण हा करायला पाहिजे, चेहऱ्याचा. बरोबर. तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या व्हरायटी दाखवू शकतो, वेगळेपणा दाखवू शकतो. समजा मला कॅप दाखवायची आहे. किंवा केश रचना दाखवायची आहे. बरोबर. समोरची व्यक्ती किंवा समोरचं कॅरेक्टर आपल्याला कसं करायचंय किंवा त्याचे काही वैशिष्ट्य आहेत ते आपण दाखवू शकतो त्याच्यामध्ये. पण ते आपल्याला निरीक्षणातून येत असतं की चेहरा उभट आहे का, किंवा चेहरा खूप गोल आहे का, किंवा केश रचना कशी आहे, कपड्यांची स्टाईल कशी आहे. मग ते आपल्याला आपल्या चित्रामध्ये दाखवता येऊ शकतं. समजा आपल्याला एखादा चेहरा करायचा आहे. हे डोळ्यांची जागा, हे नाक. व्यंगचित्रामध्ये जसं दिसतं तसं दाखवण्यापेक्षा थोडस वेगळेपणा व्यंगचित्रामध्ये दाखवला तर ते व्यंगचित्र अजून आकर्षक, छान वाटतं. बरोबर. एक चेहरा करतो. त्याच्यामध्ये मी नाक थोडस मोठं दाखवतो. हनुवटीचा भाग मी थोडासा काय केलं, मोठा दाखवला. समजा फ्रेंच दाढी आहे, ती फ्रेंच दाढी आपण बरोबर. चेहरा थोडस मोठा असल्यामुळे थोडी हनुवटी मी मोठी दाखवली. बरोबर. अंडाकृती आकारापासून आपण वेगवेगळे चेहरे यांचा सराव आपण करू शकतो. आणि त्यांचा सराव केला तर आपल्याला नवीन नवीन कॅरेक्टर्स, नवीन नवीन त्याच्यातले गोष्टी सापडत असतात. आता बघूयात
की एखादी व्यक्ती समजा त्याच्या हालचाली शिकायच्या आहेत, मग आपल्याला बेसिक आकारांपासून आपण सुरुवात करू शकतो. गोल काढला, बरोबर. आपल्याला साधी हालचाल आपण बरोबर. आपण पेज दुसरं घेऊया, थोडस मोठं करून टाक. समजा एखादा मुलगा फुटबॉल खेळतो, हा जो मूळ आकार आहे किंवा बेसिक शेप आहे, बेसिक शेपचा आपण त्यांच्या हालचालीचा सराव केला की आपल्याला ते लक्षात येतं. आणि सराव केल्याशिवाय या गोष्टीमध्ये आपल्याला पुढे जाता येत नाही. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. आपण प्रत्येकाला आवडेल इतका इंटरेस्टिंग आहे. बरोबर. या हालचालींचा आपण सराव करू शकतो. आपल्याला एकाएकी जमणार नाही की न बघता येईल, पण आपण समजा न्यूजपेपरमध्ये किंवा मासिकांमध्ये बघून आपण या गोष्टींचा सराव करू शकतो. बरोबर. आता आपण बघूयात की व्यंगचित्रामध्ये किंवा कार्टून्स मध्ये डोळ्यांच्या हालचालीला खूप महत्व आहे. मग डोळ्यांचे हावभाव आपल्याला कसे दाखवायचे? एकच चेहरा, समजा आपण एकच चेहरा काढला, याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे एक्सप्रेशन्स दाखवायचे. आपण डोळ्यांची जागा अगोदर फिक्स करून घेऊया. याच्यामध्ये आपण वेगवेगळे एक्सप्रेशन कसे दाखवायचे किंवा डोळे मी तुम्हाला थोडं मोठे काढून दाखवतो, म्हणजे आपल्याला लक्षात येईल डोळ्यांची रचना जी आहे किंवा डोळ्यांचे जे व्हेरिएशन्स आहेत ते फक्त खालच्या बाजूला मी तुम्हाला मोठे करून दाखवतो.
बरोबर. एका एका साइडने बघणारा किंवा रागाने बघणारा किंवा हसणारा चेहरा किंवा विस्मित झालेला चेहरा किंवा अ, एखादा चेहरा एकदम अ, भीती वाटणारा चेहरा, मग त्याच्या डोळ्यांचं एक्सप्रेशन कसं असेल, ते आपण याच्यामध्ये दाखवू शकतो. आणि जितकं आपल्याला याच्यामध्ये वेगळेपणा देता येईल, तितकं आपलं चित्र खूप छान होत असतं. बरोबर. एखाद्या ठिकाणी आपल्याला दाखवायचं असतं बंद केलेले डोळे. हं, बंद डोळे. ॲक्चुअली व्यंगचित्र किंवा कार्टून हा असा प्रकार आहे, की कमीत कमी रेषांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त अ, काय एक्सप्रेस करू शकता किंवा जास्तीत जास्त काय मांडू शकता, ते व्यंगचित्र असतं. डोळ्यांचे आपल्याला हावभाव जमले, आपल्याला यायला लागले डोळ्यांचे हावभाव, की आपण एकाच चेहऱ्यामध्ये हे वेगवेगळे हावभाव करून तेच कॅरेक्टर आपण बदलू शकतो किंवा त्याचे हावभाव बदलू शकतो आणि एकच कॅरेक्टर वेगवेगळ्या प्रकारे आपण दाखवू शकतो. बरोबर. आपण आता डोळ्यांचे प्रकार बघितले किंवा हावभाव बघितले. तसंच चेहऱ्यावरचा दुसरा एक अवयव आहे नाक. मग नाक आपण तुम्ही कार्टून्समध्ये किंवा व्यंगचित्रांमध्ये बघत असाल, की नाकाचा भाग जो आहे, तो कधी-कधी थोडासा लांब दाखवला जातो. जसं नाक असेल तसं समोरून झालं. व्यंगचित्रामध्ये याच गोष्टी शोधल्या जातात, की त्या व्यक्तीचे विशेष काय आहे? नाक थोडं मोठं आहे का? तर मग ते थोडंसं अजून जास्त मोठं करून चित्रामध्ये दाखवलं जातं. किंवा चेहरा थोडासा असा जाड आहे किंवा बसका आहे, चपटा आहे. या गोष्टींचा विचार करून मग व्यंगचित्रामध्ये या गोष्टी दाखवल्या जातात. बरोबर? कान जो आहे समजा व्यंगचित्रामध्ये कान. कान खूप सोप्या पद्धतीने आपल्याला व्यंगचित्रात दाखवता येतो. बरोबर? खूप सोप्या रेषा आहेत, खूप सोपे आकार आहेत. अ, आणि खूप कमी वेळेत होणारं हे चित्र आहे. आपल्याला खूप जास्त वेळ द्यावा लागत नाही आणि व्यंगचित्राची आवड तुम्हाला खरंच लागली, तर खूप छान विषय आहे हा.
याच्यामध्ये थोडंसं पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेन, की व्यंगचित्र आहेत किंवा जे कार्टून्स आहेत, तर हे 2D आणि 3D आता बघा 3D मूव्हीज येतात. मूव्हीमध्ये तुम्हाला ते 3D कार्टून्स दिसतात. म्हणजे पूर्वी आपण बघायचो, की टॉम अँड जेरी वगैरे जे आहेत कार्टून्स, तर हे कसं प्लेन कार्टून्स आहेत. 2D म्हणजे त्याला फक्त 2च डायमेन्शन आहेत, 2च बाजू आहेत. म्हणजे फक्त रंगीत. ते फक्त आपल्याला मूव्ह होताना दिसतं. थोडं पुढे जाऊन याच्यासाठी सांगतो, की आपल्याला कदाचित भविष्यात या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. आता ते 3D मध्ये यायला लागलंय. आता ते 3D मध्ये बघतो आपण. मूव्हीजमध्ये स्पेशल इफेक्ट्स बघतो. त्याच्यामध्ये आता आपण समजा याचा स्पायडरमॅनचा चित्रपट बघितला, तर स्पायडरमॅन एवढ्या उंचावरून उड्या मारतो, बिल्डिंग्स तुटत असतात. तर ते खरंच तुटतात का? तर नाही. तर ते काय करतात, तसं कॅरेक्टर बनवतात आणि ते कॅरेक्टर ते त्याच्यामध्ये त्याला मूव्हमेंट देतात आणि मग तो एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर उड्या मारतो आणि मग त्या बिल्डिंग्स तुटत असतात आणि बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा वाढवून दाखवतात, अतिशयोक्तीप्रमाणे दाखवतात. पण ते 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 चित्रपट छान होण्यासाठी दाखवतात. ॲक्चुअली ही खूप छान फील्ड तयार होते, की कार्टून्स आणि मग त्याच्यापुढे मग ॲनिमेशन किंवा काय मॉडेलिंग आहे. तर हे हे तुम्ही आता 8वीतले विद्यार्थी आहेत म्हणून तुम्हाला मी हे सांगतो. खरं तर आता याच्यामध्ये आपण एक चेहरा बनवायचा प्रयत्न करूया, की चेहरा अजून अजून किती सुंदर पद्धतीने किंवा सोप्या पद्धतीने चेहरा आपल्याला बनवता येईल. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे 2 गोल काढले. चेहरा आपल्याला ओव्हल शेपमध्येच एक मला असा उभट आकाराचा चेहरा काढायचा आहे. तर यालाच मी कसं डेव्हलप करतो, केसांची रचना वगैरे या गोष्टी कार्टून्समध्ये आपल्याला दाखवाव्या लागतात. याच्यामध्ये थोडंसं नाक मोठं दाखवलं. बरोबर. आता समजा आपण उभट आकाराचा चेहरा काढला. आता आपल्याला थोडंसं ब्रॉड चेहरा काढायचा. बरोबर.
पुन्हा त्याची केसाची रचना कशी आहे हे आपण बघू. बरोबर. कमीत कमी रेषांमध्ये सुरुवातीला सराव करताना आपण फक्त चेहऱ्यांचा केला तरी चालेल. किंवा नुसत्या हालचाली, माणसाच्या हालचाली कशा असतात त्या हालचालींचा सराव केला तरी चालेल. त्यातून प्रत्येक जण व्यंगचित्रकार होईल किंवा व्यंगचित्रकार व्हावा हा हेतू नाहीये. त्याची आवड तुमच्यामध्ये निर्माण झाली तरी खूप आहे. याचा थोडा सराव होणं गरजेचं आहे. कमीत कमी रेषांमध्ये आपण एखादं चित्र किंवा व्यंगचित्र कसं काढू शकतो यासाठी आपल्याला सराव करावा लागेल. आणि तो सराव आपल्याला न बघता आला पाहिजे असं अजिबात नाही. आपण एखाद्या कॉमिक मध्ये बघू शकता, आपण एखाद्या मासिकामध्ये बघू शकता किंवा आपण न्यूजपेपर मधलं एखादा सराव बघून सराव करू शकता चित्रांचा. खूप छान विषय आहे. आपण आज जो शिकलेलो भाग आहे तो फक्त बेसिक भाग आहे की चेहऱ्याचे एक्सप्रेशन, त्यांच्या डोळ्यांचे हावभाव, चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्यांच्या हालचाली या बेसिक गोष्टी आहेत. या बेसिक गोष्टी आपण आज आपल्या आजच्या पाठामध्ये बघितल्या. त्याचा सराव महत्वाचा आहे. जेव्हा आपण सराव करू तेव्हा त्याची आपोआप आपल्याला आवड निर्माण होते, गोडी निर्माण होते आणि आपण त्याच्यामध्ये खूप अजून करण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे आज आपण जे आपल्या पाठामध्ये शिकलेलो आहे ते घरी तुम्हाला सराव करायचा आहे. तो तुमचा स्वाध्याय आहे. सराव करायचा आहे. छान छान चित्र काढायचे. तुम्हाला जर छोटा भीम आवडतो त्याचं कॅरेक्टर बनवा. त्याचं कॅरेक्टर तुम्ही आपल्या वहीमध्ये आपल्या बुकमध्ये काढा. ते छानपैकी रंगवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या वर्ग शिक्षकांना आणि आपल्या ग्रुपवर पाठवा. निश्चित तुम्ही सगळे कराल, मला अशी आशा आहे. आपण आज इकडेच थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.